भारतीय बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाभाऊ थोरात व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर अभिमान कांबळे यांच्या आदेशावर भारतीय बहुजन पक्षाचे माननीय पुंडलिक जाधव मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहराध्यक्ष तसेच सौ नंदाताई सोनोने महिला अध्यक्ष मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे व भारतीय बहुजन पक्षाचे कार्यकर्ते आजच्या या आरक्षण उपवर्गीकरण या आंदोलनात सहभागी झाली होती। मी नंदाताई सोनवणे, मी ठाण्यावरून आलेली आहे। आज बकड वर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षणाची खूप फार गरज आहे मातंग समाजाला। आणि काही असे आमचे ते चुलत भाऊ म्हणतात ते काही टिप्पण्या करतात आमच्यावर, पण या शासनाला त्याची जाणीव झाली पाहिजे की हे आपसामध्ये भांडण लावून काहीतरी वेगळं करायच्या तयारीत आहेत। तर माझं मत आहे शासनाने हे लवकरच हे अण्णाभाऊ साठे अबकड वर्गीकरण जे आहे ते मातंग समाजाचं जे आहे त्यांना देऊन टाकावं आणि शासनाने याचे लवकरच दखल घ्यावं ही माझी त्यांच्याशी विनंती आहे। बस माझे 2 शब्द हो, पण असं करण्याची काही गरज नाही आहे। या समाजामध्ये एकूण एकाला शिव्यागाळ्या करणं, कारण की ते काही दुसरे नाहीत, आम्ही काही दुसरे नाही आहेत। दोघं सख्खे भावंडासारखे सगळे आत्तापर्यंत राहिलेले आहेत आणि जेच काय अबकड वर्गीकरणाचा विषय येतो आहे त्यावेळेसच काय हे सगळं चालले। मग याचीच खंत वाटते की आज ते काय वेगळा समाज नसला आणि आमचा काही वेगळा समाज नाही आहे, सगळे जाती धर्म एकच आहे। त्याच्यासाठीच हे सचिन भाऊ साठे एवढ्या दुरून पायी चालत आलेले आहेत आणि आज हे आरक्षण इथं आझाद मैदान या ठिकाणी पार पाडलेलं आहे। तरी बी शासनाने या गोष्टीची अशी म्हणजे दखल घ्यावं की सगळं काही बरोबर व्हावं हीच माझी विनंती आहे। माझं नाव पुंडलिक विठ्ठल जाधव आहे। मी भारतीय बहुजन पक्षाचा फादर बॉडीमध्ये महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आहे। आणि तसे आमची संस्थापक नंदाताई सोनवणे जे आहेत हे दिव्यांगाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। आम्ही दिव्यांगाचं जास्त काम करतो आणि आज जे कार्यक्रम झाला, हा जे मोर्चा होता, एक समाजाच्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी हा सगळं काय ते चाललेलं आहे। येणारी पिढी आमची सुखी व्हावी आणि चांगल्या मार्गाला लागावं। आता जी काय जे चाललेलं आहे, चुलत भाऊ, मोठा भाऊ, छोटा भाऊ, जे काय विषय आहेत ते बाजूला ठेवू आणि येणाऱ्या पिढीला सुख शांती मिळावी। आणि शक्यता तो आज जे काही जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये मोर्चे अनेक काय सभा वगैरे घेतात। समाज हुशार झाला, आता समाज झोपलेला होता आतापर्यंत, आता जागरूक झालेला समाज आहे। आणि मातंग समाज हा एक दुबळा समाज आहे, ह्याला दिशा देणारी म्हणजे आजपर्यंत नेतृत्व नव्हतं, पण आता हळूहळू नेतृत्व समाजाला भेटलेलं आहे। आणि नेतृत्व भेटल्यानंतर समाज एक दिवस खरंच असा की चुलत भावापेक्षा पुढं जाणार, वरटे करणार आम्ही। आणि वरटे केल्यानंतर जे येणारी पिढी आमची आहे, मातंग समाजाची येणारी पिढी, हे नक्कीच एक दिवस आमचे IAS ऑफिसर होणार आहेत, IPS होणार आहेत, हे सगळे समाजबंध बनणार आहे एक दिवस। आणि महत्त्वाचं थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की आज एवढा मोठा मोर्चा आहे, एवढे बाहेरनं लोक आलेले आहेत, पण एक छोटंसं आयोगाकडून चुकलेलं असेल किंवा समाजाकडून चुकी झाली असेल, त्यांना फक्त एक नाश्ता किंवा जेवण हे मला भेटायला पाहिजे होतं ह्या लोकांना, ते भेटू शकलं नाही आहे। हे मोठी खेदची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट, मोठे मोठे नेते येतात, भाषण करतात, जातात, पण जे बाहेरनं आलेले लोक आहेत, आपले खेडेपाड्यातनं आलेले लोक आहेत, हे साईडला जाऊन बसलेले आहेत। बिचारे आपले जसे काय असतील पैसे काय छोटे मोठे असतील ते काय खाता स्वतः बसतात। तर ह्याची पहिली नोंद घ्यायला की आयोजकांनी ह्या गोष्टीची पहिली नोंद घ्यायला पाहिजे की बाबा बाहेरच्या लोकांमध्ये, मुंबईमधले राहणाऱ्या लोकांसाठी नाही दिलं तर चालेल, पण जे बाहेरनं खेडेगावातनं येणारे लोक आहेत ह्यांच्यासाठी 1-2 घास खायला भेटलं पाहिजे होतं, ही माझी एक तळमळीची विनंती आहे। आणि ह्याच्यापुढे असं होऊ नये, हे फक्त आपण दखल घ्यावी। जय राहुलजी, जय अण्णा, जय भीम।